लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील उद्योग पळवल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून होत होती। उद्योग हा गुजरातला पाठवून महाराष्ट्र खिळखिळा केला जात असल्याचाही आरोप विरोधकांकडून महायुती सरकारवर अनेक वेळेला झाला। त्यांच्या आरोपांनंतर आता राज्यातील गुंतवणूक वाढल्याचा थेट पुरावाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स पोस्टद्वारे दिलाय। माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा फडणवीसांनी केलेली पोस्ट आपण आता स्क्रीनवरती पाहणार आहोत। तर राज्याचे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात त्यावर एक नजर टाकूयात। ते लिहितात, महाराष्ट्र आता थांबणार नाही। वार्षिक सरासरीच्या 95% एफडीआय अवघ्या 6 महिन्यात आलेला आहे। पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की आपला महाराष्ट्र हा सातत्याने परकीय गुंतवणूक म्हणजे एफडीआय आकर्षित करण्यामध्ये अग्रेसर आहे। आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी आलेली आहे। त्यात अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे। गेल्या 4 वर्षातली सरासरी पाहिली तर मात्र 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे। याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आलेली आहे। तर मी महाराष्ट्राचे मनपूर्वक अभिनंदन करतो। माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची ही घोडदौड अशीच कायम राहील अशी ग्वाही देत असल्याचं खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। तर आपल्या या पोस्टमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रात झालेल्या गुंतवणुकीची आकडेवारी देखील सांगितलेली आहे। ही आकडेवारी काय आहे त्यावरती एक नजर टाकूयात। तर ही आकडेवारी नेमकी कशा स्वरूपाची आहे ती आपण यावेळेला पाहतोय। तर वर्ष होतं 2020 आणि 21, त्यावेळेला 1,19,734 कोटी रुपयांची गुंतवणूक पाहायला मिळालेली होती। त्यापुढे 2021-22च्या आकडेवारीनुसार 1,14,964 कोटी गुंतवणुकीमध्ये कशी वाढ होतीये तर 2022-23ला 1,18,422 कोटी, 2023-24 मध्ये 1,25,101 कोटी आणि ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत 2024-25 त्यातही एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये 1,13,236 कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यामध्ये यश मिळाल्याचं ही आकडेवारी यावेळेला आपल्याला दाखवताना दिसते। दरम्यान या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते विश्वास पाठक, काँग्रेसच्या नेत्या नीला लिमये आणि अर्थतज्ञ अजित अभ्यंकर। हे तिन्ही मान्यवर आपल्या सोबत जोडले गेलेले तिन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो। मात्र सुरुवातीला भाजपचे नेते विश्वास पाठक यांच्यापासून आपण या चर्चेची सुरुवात करूयात। विश्वास पाठक जी, मला एक सांगा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी जाहीर केली। गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या प्रकारची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झालेली आहे ती आकडेवारी पाहायला मिळते। मात्र या आकडेवारी संदर्भामध्ये आल्यानंतर जे वर्षभरात घडायला हवंय ते 6 महिन्यात करून दाखवल्याचं महायुती सरकारचा दावा या गुंतवणुकी संदर्भात सांगाल? हे आकडेवारी जी आहेत ही एकदम सेल्फ स्पीकिंग आहे। त्यांनी जे काही मांडलंय गेल्या 4 वर्षामध्ये सरासरी साधारणतः 1,19,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। आणि हे जे सध्याचं वर्ष आहे 1 एप्रिल 2024 पासून सुरू झालेलं सप्टेंबर पर्यंत 6 महिन्याचे जे आकडे बघितले तर त्या वार्षिक सरासरीच्या अगेन्स्ट जवळजवळ 95% म्हणजे 1,13,000 कोटी हे आजच आलेले आहेत। हेच त्याच्यात त्यांनी मांडलेलं आहे। याचा अर्थ असा की आपण जर बघितलं की 2019 पर्यंत जेव्हा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत महाराष्ट्र हा एफडीआय मध्ये अव्वल होता, नंबर 1 होता। त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचं जे काही सरकार आलं आपण नंबर 1 वरनं पुढचे कोविडचे 2 वर्षांमध्ये आपण नंबर 4 वर गेलो। आणि परत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं ज्याच्यामध्ये देवेंद्रजी देखील उपमुख्यमंत्री होते, त्यांनी पहिल्या 6 महिन्यामध्येच हा 1,13,000 कोटीचा आकडा गाठलेला आहे। याचं कारण असं आहे की गुंतवणूकदार जेव्हा जेव्हा गुंतवणूक करायचा प्रयत्न करतो किंवा विचार करतो तो बघतो की राज्यामध्ये सशक्त असं नेतृत्व आहे का, स्टेबल गव्हर्नमेंट आहे का, गव्हर्नन्स लेव्हल कशी आहे, आणि म्हणून अशा प्रकारची गुंतवणूक येत असते। बरं, महायुती सरकारनं आणलेल्या गुंतवणुकीचे आकडे आपण पाहिले। महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेसच्या नेत्या
नीला लिमये मात्र या संदर्भामध्ये काय बोलताना दिसतात? सातत्यानं विरोधकांची टीका होती की उद्योगधंदे पळवले जात आहेत, गुंतवणूक येताना दिसत नाही. मात्र ही आकडेवारी पाहिल्यानंतर नीला लिमयेजी. नमस्कार. नमस्कार. मला असं वाटतं की आकडे जेव्हा आपण जाहीर करतो ना तेव्हा ते सगळ्या प्रकारचे केले पाहिजे. आताच जर आपण सरकार पाहिलं तर आधी जेव्हा होतं तेव्हा अनएम्प्लॉयमेंट किती आहे, बेरोजगारी किती आहे याचा आकडा समोर अनेकदा मागितलेला आहे पण दिला जात नाहीये. आणि आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा इतका आकडा आलेला आहे, हे इतक्या आनंदाने सांगितलं जात आहे. परत हेही सांगितलं जात आहे महाविकास आघाडी होती तेव्हा मात्र नव्हतं. मला असं वाटतं की आकडे बोलताना ना आपण संपूर्ण पिक्चर पाहिलं पाहिजे, पूर्ण स्पष्ट पाहिलं पाहिजे. ठीक आहे, आता हा आकडा जाहीर केला, एक सामान्य नागरिक आणि एक काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून दोन्ही प्रकारे जर पाहिलं तर सामान्य नागरिक हाच प्रश्न विचारेल, जेव्हा मी कोणाला तरी म्हंटल आज ही चर्चा आहे तर ती म्हणाली एवढी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाली आहे, मग ती गेली कुठे, दिसतीये कुठे? आपण जर पाहिलं तर 2024 ऑक्टोबरच्या 2216 नोकऱ्यांसाठी अंधेरीला एअरपोर्टवर 20,000 लोक आलेले होते. म्हणजे आपण जर सेवा क्षेत्र वाढतंय का, त्यांचे त्यांनी ना हेड्स दिले पाहिजेत. ही दुसरी गोष्ट आहे कार्यकर्ता म्हणून, की तुम्ही जेव्हा सांगता की एफडीआय इतकं वाढलेलं आहे, थेट गुंतवणूक, तर बाहेरून आलेली थेट गुंतवणूक किती आहे? आणि आधी मारुती सुझुकी सारख्या कंपन्या असतील ज्यांचं तिकडे टाय अप आहे, तर त्यांचे डिव्हिडंड जे दिले गेले नाहीत ते आकडे किती आहेत? थेट गुंतवणूक आणि न दिले गेलेले आकडे, असे दोन त्यातले फरक आहेत असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट ती कुठे गेली याचे हेड्स पाहिजेत. सेवा क्षेत्रात गेली आहे का, शिक्षण क्षेत्रात गेलेली आहे का, कुठे उत्पादन वाढताना आपल्याला दिसलंय का, रिफायनरीज वाढलेल्या आहेत बुवा, सेमीकंडक्टर्स वाढलेले आहेत बुवा, कुठेही गेलेली आहे गुंतवणूक, हे दिसले पाहिजे. जेव्हा हे हेड समोर येतील आणि बेरोजगारीचा दर समोर येईल तेव्हा मला असं वाटतं की ते चित्र पूर्ण होईल. बरं, हे चित्र पूर्ण कसं समजून घ्यायचं यासाठी अर्थतज्ञ अजित अभ्यंकर देखील आपल्या सोबत आहे. अजित अभ्यंकरजी, दिलेली आकडेवारी मुख्यमंत्र्यांची आहे, दुसरीकडे सातत्यानं होणारी विरोधकांची टीका आहे, मात्र आपल्यासारखे जे सर्वसामान्य मतदार असतात किंवा राज्यातली जनता असते त्यांना ही आकडेवारी नाही कळत. म्हणजे काय नेमकं घडतंय हे चित्र स्पष्ट करणारं हे गणित सोपं करून सांगाल का अजित अभ्यंकर सर? बघा, ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी म्हणजे अतिशय फसवं अशा प्रकारचं पॅकिंग आहे. पॅकेजिंग ज्याला म्हणतो ना, की एखाद्या खूप मोठ्या बॉक्समध्ये एक छोटी कुठली तरी एक वस्तू आपल्याला पाठवली जाते, तसा हा प्रकार आहे. कोणी म्हणेल की हे वाली हेडलाईन. आता मी का असं म्हणतो त्याचं मी तपशीलवार कारण सांगतो. पहिली गोष्ट, हा विधानामध्ये एक अत्यंत निसरड असं विधान आहे. महाराष्ट्रामध्ये एफडीआय आली म्हणजे काय झालं, लोकांचा असा समज होतो, आणि तुम्ही अगदी प्रास्ताविकामध्ये असं बोललात की महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातमध्ये पळवले असा आरोप होतो, आणि आता ही बघा आकडेवारी. या दोन्हीचा काही संबंध नाहीये. संबंध यासाठी नाहीये की देशातल्या सर्व मोठ्या कंपन्यांची, रिलायन्स सहित, अदानी सहित, अदानींची अहमदाबादला सुद्धा ऑफिसेस आहेत, परंतु बहुतेक मोठ्या कंपन्यांची मुख्य कार्यालय, हेड ऑफिसेस, रजिस्टर्ड ऑफिसेस ही मुंबईमध्ये आहेत, किंवा काय थोडीफार इतरत्र आहेत, पण मोस्टली महाराष्ट्रामध्ये आहेत. कारण हे महाराष्ट्र ट्रॅडिशनली स्टॉक मार्केटचं सेंटर आहे. तिथं सगळ्यात मोठं स्टॉक मार्केट आहे, नॅशनल आहे, मुंबई स्टॉक मार्केट, स्टॉक एक्सचेंज आहे, आधी विविध कारण आहे, सगळी ब्रिटिशांच्या काळापासूनची ती कारण आहेत. त्याच्यामुळे उद्या रिलायन्सच्या जामनगरच्या रिफायनरीमध्ये जरी, किंवा रिलायन्स जिओमध्ये जरी समजा उद्या एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट आली तरी ती लोड होणार मुंबईवरती, कारण त्यांचं हेड ऑफिस मुंबईला असेल तर, आणि ते असतं. म्हणजे ही महाराष्ट्रामध्ये आलेली एफडीआय, आपला असा गैरसमज होतो किंवा मुद्दाम करून दिला जातो की जणू काही महाराष्ट्रामध्ये ग्रीन पाश्चर इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युअली कुठेतरी तेवढ्या इन्व्हेस्टमेंटच्या फॅक्टरी उभ्या राहणार आहेत किंवा काही एस्टॅब्लिशमेंट उभ्या राहणार आहेत. हा भ्रम आहे, हा गैरसमज आहे. हा जर भ्रम असेल तर हा भ्रम दूर करतील ना आपल्याला विश्वास पाठकजी? नाही, करू देत ना, ते करतीलच भ्रम दूर. पण मला अजून एक मुद्दा सांगतो, म्हणजे सगळेच भ्रम ते दूर करतील किंवा करू शकणार नाहीत, काय जे असेल ते आपण बघू. तर आता हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की एम्प्लॉयमेंट किती जनरेट होते हे पाहिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ, जर तुम्ही आता उदाहरणार्थ आता याच्यामध्ये तो आकडा असेल असं मी समजतो की टाटा एका पॉवर कुठल्या तरी एका कंपनीच्या, सॉरी, टॉवर कंपनी बरोबर
काहीतरी आपल्या सेमी कंडक्टरच्या प्रोडक्शनसाठी एक मोठी गुंतवणूक होणार आहे, काहीतरी 80,000 का 90,000 कोटीची आहे. ती बहुतेक याच्यामध्ये असू शकेल असं मला वाटतं. बर, आता गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये 45,000 कोटी रुपयाची केंद्राची सबसिडी आहे. त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट किती जनरेट होणार आहे तर 15,000ची. म्हणजे एक एम्प्लॉयमेंट ही आपल्याला 3,000 कोटी रुपयाच्या पब्लिक मनीवरती निर्माण होणार आहे. आता दुसरा आकडा मागच्या वर्षी मला वाटतं 22-23चा एक आकडा आहे. 1,23,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आणि 61,000 नवीन जॉब्स तयार झाले. मी साधं गणित केलं म्हणजे 2 कोटी रुपयाला एक जॉब पडला. आता याच्यात जॉब एम्प्लॉयमेंट क्रिएशन किती होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि जी काही गुंतवणूक आलेली आहे त्याचे प्रोजेक्ट्स महाराष्ट्रामध्ये होणार आहेत का हा महत्वाचा मुद्दा. या दोन्हीचा एकाच एक संबंध नाही. आणि जे आरोप होतात ना महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये प्रोजेक्ट गेले की एफडीआय महाराष्ट्रातच राहील पण प्रोजेक्ट गुजरातमध्ये जाऊ शकतो. या दोन्हीचा एकाच एक संबंध नाही. बरोबर आहे. एकाच एक संबंध जरी नसला तरी देखील अजित सर मला आपले मुद्दे लक्षात आले. विश्वास पाठक यांच्याकडनं मला उत्तर हवंय. आकड्यांची बनवाबनवी आहे, दुसरीकडे रोजगाराचा प्रश्न आहे, एफडीआयची गुंतवणूक कशी केली जाते अर्थतज्ञ देखील सांगतात. मग खरोखरी बनवाबनवी समजायची विश्वासजी? अजित सर हे नेहमीच भ्रम कसा निर्माण करता येईल या दृष्टीने प्रयत्न करतात. मात्र आज ते पहिल्यांदाच हास्यास्पद देखील बोलत आहेत. बर विशालजी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून एफडीआय जास्त येतो हे अतिशय हास्यास्पद विधान आहे. बरोबर. दुसरं, अदानीचं रजिस्टर्ड ऑफिस हे अहमदाबादल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आणि अडाणीवर जो आरोप होतो की सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे येते आहे तर ती इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात गुजरातमध्ये जाते तरी महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि अजितजींनी जरी काही म्हटलं तरी शेवटी कोविडच्या काळामध्ये जेव्हा ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र पहिल्यावर 4थ्या नंबरवर गेलाच होता ना. मग का नाही तुम्ही देवेंद्र फडणवीसजी, एकनाथजी शिंदे आणि अजित पवारांना क्रेडिट देत की आपण एफडीआय मध्ये नंबर 1 आलेलो आहे आणि पहिल्या 6 महिन्यामध्येच वर्षाचा ऍव्हरेज अचीव्ह केलेला आहे. दुसरं मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचं जे जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे हे जवळजवळ 16% आहे राष्ट्राच्या देशाच्या. आणि जीएसटीचं कलेक्शन जे होत आहे जवळजवळ ते 2 लाख कोटी प्रतिमाह झालेलं आहे. हे जीएसटी कलेक्शन असंच होतं का हो? विदाऊट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज होतं, विदाऊट एम्प्लॉयमेंट ऑफ लेबर होतं. त्यामुळे अशा प्रकारचं भ्रम निर्माण करण्याचं काम करू नये. आकडे हे स्वतःच बोलतात, वस्तुस्थिती जी आहे ती समजून घ्यायला हवी. मग वस्तुस्थिती काय नीला लिमयेजी देखील सांगतील, कारण विश्वास पाठक यांनी दिलेल्या उत्तराशी तुम्ही सहमत आहात का नीलाताई? आणि दुसरीकडे जर इन्व्हेस्टमेंटवरून सर्वसामान्य मतदारांनाच कळत नाही, आकडेवारी ज्यावेळेला समोर येते त्यावर विश्वास ठेवू नये असं म्हटलं जातं, मग कशावर विश्वास ठेवायचा? मला असं वाटतं की आकडेवारी ही पूर्ण दिली गेली पाहिजे. ती तुम्ही एकच सुळका कोणत्याही चित्रातला वाढवलेला दाखवू शकत नाही. त्या रीतीने ते मांडलं पाहिजे. मी 2च गोष्टी सांगते, त्याचं त्यांनी सांगावं. पहिली गोष्ट मी म्हटलं तसं अनएम्प्लॉयमेंट रेट हा वाढलेला आहे की कमी झालाय आणि तो नंबर काय, बेरोजगारांची संख्या कमी झालाय विश्वासजी? नाही, दुसरी कमी झालाय ना, तो कुठे गेलेला आहे तुम्ही एक बघा की सर्व्हिस सेक्टरमध्ये किती आहेत. म्हणून मी परत मगाशी ते जे सांगितलं की 2,216 जागा भरायला 20,000 अर्ज येतात. आपण लक्षात घ्या ही गोष्ट. महाराष्ट्र आणि जीडीपी हा कायमच त्याचा मोठा, मुंबई राजधानी, आर्थिक राजधानी आहे देशाची. अशा वेळी कायमच आपलं कॉन्ट्रीब्युशन, आपला सहभाग आर्थिकात जास्तच राहिलेला आहे. जेव्हा मनमोहन सिंगजी होते आणि ते असं म्हणत होते की विकास झाला पाहिजे पण तो मानवी चेहरा ठेवून त्यांनी इकॉनॉमी आणली, ही त्यांचं फार मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटतं. ओपन इकॉनॉमी आणताना सुद्धा आता ती जेव्हा आणली तेव्हा सुद्धा ते सातत्याने एका बाजूला आरटीआय आणत होते, राईट टू एज्युकेशन आणत होते, म्हणजे या सगळ्या गोष्टी, बेरोजगारीचे आकडे देत होते, लपवत नव्हते. आता काय माहितीये का, जे वाढलेलं दिसतंय म्हणून हा जो प्रश्न विचार त्याचे हेड्स सांगा, ती इन्व्हेस्टमेंट गेली कुठे? एक सामान्य नागरिक हेच विचारेल की अरे एवढे लाख कोटी आले, गेले कुठे, रिचवले कुठे, त्याचे त्यांनी हेड्स सांगावे. आणि मग पुढे प्रश्न. बरं विश्वासजी, फक्त एका वाक्यात मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. मला लगेच अजित अभ्यंकरजी यांच्याकडे जायचं. नीलाताईंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर. नाही, एम्प्लॉयमेंट रेट हा कमी झालेला आहे. तुम्हाला सगळे आकडे पाहिजे तर सगळे आकडे उपलब्ध आहेत.
आपण जी चर्चा करताय एफडीआय मध्ये महाराष्ट्र नंबर 1 झालाय की नाही, महाराष्ट्रामध्ये एफडीआय हा नंबर 1 झालेला आहे आणि तो 6 महिन्यामध्ये झालाय की नाही याच्यावर चर्चा ही. मला सांगा, एम्प्लॉयमेंट जनरेशन शिवाय, ऍक्टिव्हिटीज वाढल्याशिवाय जीएसटीचं कलेक्शन 2 लाख होणार का हो? कोणता असा बिझनेसमॅन आहे की जो उगाच जीएसटी पे करेल? त्यामुळे हे परिपूर्ण आपण एम्प्लॉयमेंटवर चर्चा करू, सगळे आकडे घेऊन तुमच्याशी बोलेल मी. एम्प्लॉयमेंटचा रेट कमी झालेला आहे आणि तुम्हाला जर आकडे हवे असतील तर बजेटमध्ये सगळे आकडे देखील दिलेले आहेत. बरोबर आहे. आकडेवारीबद्दल मला अगदी थोडक्यामध्ये वेळ अपुरी असल्यामुळे अर्थतज्ञ अजित अभ्यंकर सरांकडे मी जाईल. अजित अभ्यंकर सर, महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या सध्या कुठे? महाराष्ट्र आता त्यांनी काय सांगितले की एफडीआयची चर्चा फक्त एफडीआय वरच बोला. माझ्यामध्ये हा त्यांचा एक आयडिओलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, तो असू शकतो. परंतु एफडीआय वर बोलत असताना मी जेव्हा हा बोललो तेव्हा त्याचं काहीतरी स्पेसिफिक उत्तर त्यांनी काहीतरी दिलं, त्याच्यावरती मला काहीतरी बोलायचंय की मुंबईमध्ये स्टॉक मार्केट आहे म्हणून मुंबईमध्ये एफडीआय येते, इतकं मी काही विधान असं केलेलं नाहीये. मला समस्त स्टॉक मार्केटवरती इन्व्हेस्टमेंट येणं आणि एफडीआय येण्याच्यात नेमका काय फरक असतो तो. तर मी काय सांगतोय लक्षात घ्या, मी असं म्हणालो की मुंबई हे ब्रिटिशांच्या काळापासून एक फायनान्स सेंटर आणि इंडस्ट्रीयल ज्याला म्हणतो आपण हेड ऑफिसेस, सगळी इंडस्ट्रीयल ब्रेन ज्याला म्हणतो, आणि इंडस्ट्री सुद्धा ब्रिटिशांच्या काळामध्ये मुंबईमध्ये होती, नंतर ती पुण्यामध्ये आली. पण हेड ऑफिसेस जी आहेत त्यांची, ही मुख्य कार्यालय ही मुंबईमध्ये आली प्रामुख्याने. अदानींचं ऑफिस हे गुजरातमध्ये असू शकेल, मी स्वतःच म्हणलो होतो, त्यामुळे त्यांनी काही नवीन सांगितलं अशातला भाग नाही. मी असं सांगतोय की अशा अनेक आयटी कंपन्याज आहेत, अशा अनेक खूप मोठं प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत की ज्यांची हेड ऑफिसेस, आता टाटाची सगळ्यात मोठी फॅक्टरी समजा टेल्कोची, तांत्रिक अडचणीमुळे अर्थतज्ञ अजित अभ्यंकर यांचा आवाज आपल्यापर्यंत या क्षणी पोहोचू शकत नाहीये. मात्र भाजपचे नेते विश्वास पाठक, काँग्रेसच्या नेत्या नीला लिमये आणि अजित अभ्यंकर सर आपल्यासोबत जोडले गेला होता, त्यासाठी धन्यवाद. आणि या विषयावरती तुम्ही प्रकाश टाकलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.